मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत आणि ज्यांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम दिलेले आहेत, अशा शिक्षक उमेदवारांसाठी मुलाखतीसाठी जात असताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही, या सदराखाली आपण हा आजचा आपला चौथा व्हिडिओ आपण बनवत आहे. आणि हा व्हिडिओ तयार करत असताना यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत आहे. कारण काय असते की जेव्हा आपण कुठल्याही ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी जात असतो, त्यावेळेस आपल्याला काही पथ्य पाडायचे असतात आणि ते पथ्य कोणत्या प्रकारचे असतात त्यावर आपल्याला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या विषयावर चर्चा केलेली आहे. ती चर्चा अशी केली आहे की तुम्ही जेव्हा मुलाखतीसाठी जाणार आहात, त्यावेळेस तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील, काही विशेष क्वालिफिकेशन्स असेल, तर हे सुद्धा आपण सोबत घेऊन जायला पाहिजे. आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही क्वालिफिकेशन्स आहे, याच्या व्यतिरिक्त काही आपल्याकडे सर्टिफिकेट असतील, काही कम्प्युटरचे सर्टिफिकेट असतील, काही टायपिंग स्पीडचे सर्टिफिकेट असतील, तर हे सुद्धा आपण सोबत न्यायला पाहिजे. कारण सध्या परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा शाळांमध्ये म्हणजे त्यांना अशा उमेदवारांची गरज आहे. कारण नॉन टीचिंगची भरती बंद आहे आणि नॉन टीचिंगची भरती बंद असल्यामुळे तिथं क्लार्क नाहीत आणि क्लार्क नसल्यामुळे काही जर तुमच्याकडे विशेष गुण असतील, तर तुमच्याकडनं एक त्यांची दुहेरी अपेक्षा राहते की टीचिंग सोबतच हे सर आपल्या शाळेमध्ये एखादं बिल तयार करायचं आहे, त्यासाठी काही टाईप करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा यांची मदत होते. ती सुद्धा एक वेगळी छाप आपली त्या शिक्षण मंडळावर पडू शकते. ते जे व्यवस्थापक मंडळ म्हणतो आपण त्याला, त्या व्यवस्थापक मंडळावर आपली एक वेगळी छाप पडणार आहे. म्हणून आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही विशेष क्वालिफिकेशन्स असेल तर ते सुद्धा आपण आपलं विशेष क्वालिफिकेशन्स आपण जेव्हा मुलाखतीसाठी जातो तेव्हा ते व्यवस्थापक मंडळ असते, त्या व्यवस्थापक मंडळाकडे आपण सादर करायला पाहिजे. आणि हे जे आहे हे शैक्षणिक आणि व्यावसायिक आपली जी पात्रता असते त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेचसे गुण असतात. आणि काही खेळ आपण कुठे खेळाडूमध्ये म्हणजे काही खेळामध्ये भाग घेतला असेल, तर ते सुद्धा आपल्याकडे काही सर्टिफिकेट असतील तर ते सुद्धा आपण सोबत न्यायला पाहिजे. काही आपले शिक्षक उमेदवार असे आहेत की त्यांनी चित्रकलेच्या सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या असतात, त्यांचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे असतात, तर ते सर्टिफिकेट सुद्धा आपण सोबत घेऊन जायला पाहिजे. यासोबतच आपल्याला माहित आहे की मागचा एक काळ निघून गेला आणि तो काळ होता कोरोनाचा काळ. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपलं बरेचसे व्हिडिओ लेसन सुद्धा टीचिंगच्या म्हणजे आपण ऑनलाईन टीचिंग केलेलं आहे आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपण केलेलं आहे. तर अशा स्वरूपाचे काही व्हिडिओ जर असतील तर आपण पेनड्राईव्ह मध्ये आपल्यासोबत जर लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल तर तो सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना तुम्ही तुमचं कौशल्य दाखवू शकता. कारण याची मित्र हो एक वेगळी छाप पडते. आणि बरेचसे आपले शिक्षक बांधव हे विचारतात की राहिलेली भरती फक्त पैशावरच होणार आहे. असं नाही मित्र. बऱ्याचशा शिक्षण संस्था अशा आहेत की त्यांना चांगल्या उमेदवारांची सुद्धा गरज आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तर आपण या दोन्ही बाजूचा विचार करा, एकाच बाजूचा विचार करून चालणार नाही. आपल्याकडे कौशल्य असेल तर आपण पहिले आपलं कौशल्य पूर्ण कौशल्य आपण पणाला लावायला पाहिजे की जेणेकरून समोरच्या व्यक्तीने आपल्याविषयी विचार करायला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहे त्या सर्व गोष्टी मी आता या स्क्रीनवर शेअर करतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक जरूर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे आपण शिक्षक उमेदवारांसाठी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवतो ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांना प्राप्त होतील आणि निश्चितच या व्हिडिओची त्यांना मदत होणार आहे. चला तर मग आता कुठल्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, म्हणजे आपला मुख्य मुद्दा जो आहे की मुलाखतीसाठी जात असताना शिक्षक उमेदवारांनी कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं
आहे त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत आहे मित्रांनो. तर आता मी हा स्क्रीन समक्ष शेअर करतोय. या स्क्रीनवर मी काही मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. त्या मुद्द्यावर आपल्याला मित्रांनो चर्चा करायची आहे. बघा, शिक्षक भरती पवित्र पोर्टल मुलाखत आणि डेमो कसा द्यावा यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. कारण पुनश्च एकदा सांगतोय मी, हा मुद्दा वारंवार रिपीट होतो की मुलाखतीसाठी जात असताना पर्सनल इंटरव्ह्यू आणि तुमचा डेमो म्हणजे तुमचं अध्यापन कौशल्य तपासले जाते. पर्सनल इंटरव्ह्यू साठी 15 गुण असतात आणि डेमो म्हणजे अध्यापन कौशल्यासाठी 15 गुण असतात. हा मुद्दा वारंवार मित्र रिपीट होतील, तो करावाच लागतो कारण तो महत्वाचा मुद्दा आहे. चला मग आज आपण याच्यावर कोणकोणत्या पॉइंटवर चर्चा करणार आहे ते पॉइंट आपण या स्क्रीनवर बघताय. बघा, जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग व एक्सपिरियन्स घेतला असेल, शैक्षणिक क्षेत्रात काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल, व्हिडिओ मधून टीचिंग केले असेल, तर ते सुद्धा गोळा करून तुम्ही सादर करू शकता किंवा त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल आणि तुमची निवड होण्यासाठी जास्त हितकारक सुद्धा ठरेल. मी हा मुद्दा अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे की अगोदरचा काळ जो समजा आपण जर बघितला तर 19चा काळ जो होता तो कोरोनाचा काळ होता आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्याकडे जे काही कौशल्य आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते व्हिडिओ तुमच्याकडे निश्चितच संग्रही आहेतच. किंवा तुमचं काही असं युट्यूब चॅनल असेल त्यावरून तुम्ही काही टीचिंग केलं असेल तर त्यांच्या लिंक तुम्ही संबंधित जे काही व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यांच्या अध्यक्षांना शेअर करू शकता की हे माझी विशेष कामगिरी माझ्या या विषया बाबतीत आहे. त्यामध्ये आपण काही नोट्स काढल्या असतील तर त्या नोट्स आपण सोबत घेऊन जाऊ शकता. तुमच्याकडे काही तुमचं वेगळं काही तुम्ही त्या विषयाचं पुस्तक तयार केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्याकडे काही टीचिंगचे व्हिडिओ असतील तर ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. काही तुमच्याकडे तुमच्या विषयाचे मॉडेल्स असतील ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा. काही तुमच्याकडे तुमच्या विषयाचे काही चार्ट असतील ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि त्याचा तुम्ही या टीचिंग मध्ये वापर मित्र हो करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याची एक त्या व्यवस्थापक मंडळावर वेगळीच छाप तुमची पडणार आहे आणि हे जे मुद्दे आहेत हे निश्चितच तुमचं सिलेक्शन करण्यासाठी विचार म्हणजे ते करू शकतात या मुद्द्यांचा. कारण हे मुद्दे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. कारण काय, तर प्रत्येक 2-2, 3-3 किलोमीटरवर शाळा झालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची कमतरता भासते आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन्स वाढलेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये जर विद्यार्थी टिकवायचे असतील तर टीचिंग चांगल्या प्रकारे करावं लागतं आणि टीचिंग जर चांगल्या प्रकारे जर आपण केलं तर पालकाचा ओढा त्या शाळेकडे असतो. पालक आपल्या पाल्यांना त्या शाळेत म्हणजे त्यांचं नाव टाकतो. असा हे याच्यामधला लॉजिक आहे. हे लॉजिक आपण पूर्ण समजून घ्या. म्हणून शैक्षणिक संस्थाचालक जे आहेत त्यांना आपली शाळा सुद्धा टिकवायची असते, त्यांना शाळा सुद्धा चांगल्या प्रकारे चालली पाहिजे आणि तसेच सल्ले त्यांचे मुख्याध्यापक त्यांना देत असतात की आपण जर असं जर केलं, व्यवस्थित जर कौशल्यवान अध्यापक जर आपण घेतले शिकवण्यासाठी, शिक्षक वर्ग जर घेतला तर आपल्याकडे पुढे विद्यार्थ्याची सुद्धा अडचण भासणार नाही. म्हणून मी या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय, जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग व एक्सपिरियन्स घेतला असेल, शैक्षणिक क्षेत्रात काही तुम्ही उल्लेखनीय कामगिरी केली असेल, व्हिडिओ मधून टीचिंग केलं असेल तर ते सुद्धा गोळा करून तुम्ही सादर करू शकता किंवा त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. म्हणजे जे काही शिक्षक उमेदवार एका पोस्टसाठी 10 येतात त्या 10 मध्ये म्हणजे 9 सोडून आपल्याकडे जो बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे तो वेगळा तयार झाला पाहिजे. अशी कामगिरी आपल्याला त्या मुलाखतीच्या वेळेस मित्र हो करायची आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते अगोदर तुम्ही काढून टाका, पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि मुलाखतीसाठी जा, असं माझं तुम्हाला वैयक्तिक सांगणं राहणार आहे. प्रश्न अनेक आहेत तुमच्या मनामध्ये, ते प्रश्न येत नाही, असं होईल का तसं होईल का, हे प्रश्न अनेक असतातच पण त्यातून मार्ग निघतो. कारण आपल्याकडे जर स्किल असेल तर आपल्याकडे मार्ग काढण्याची म्हणजे हे असते, म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असली तर आपण मार्ग निश्चितच त्याच्यामधनं काढू शकतो मित्र. तर हा मुद्दा महत्वाचा आहे कारण हे तुम्ही त्यांना सगळं सादर करू शकता जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण 10 उमेदवार एका पोस्टसाठी गेल्यानंतर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपला म्हणजे त्यांचा जर वेगळा तयार करायचा असेल
तर आपल्याकडचं जे काही कौशल्य आहे, जे काही आपल्याकडे साठवलेलं आपल्या विषयाविषयीचं ज्ञान आहे, जे काही आपण आपल्या विषयासाठी केलेल्या कृती आहेत, या सगळ्या कृती आपल्याला त्यांच्या समक्ष मांडता आल्या पाहिजेत किंवा त्यांना शेअर करता आल्या पाहिजेत, की जेणेकरून आपलं सिलेक्शन तिथं होईल. हा एक मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून वाटते. मित्र, तुम्हाला काय वाटते ते मी यावर फार काही म्हणजे चर्चा करणार नाही, कारण आपल्याला चर्चा जी करायची ती पॉझिटिव्ह करायची आहे, निगेटिव्ह अजिबात करायची नाही. लिस्ट केव्हा लागेल हा सुद्धा मला बरेचदा प्रश्न आपले शिक्षक उमेदवार विचारतात. तुम्हाला माहित आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता सुरू असल्यामुळे जे काही आपले शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी परवानगी मागितलेली आहे, अजून त्यांना परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळाल्यानंतर या आचारसंहितेमध्ये सुद्धा ही भरती होऊ शकते, नाहीतर आचारसंहिता संपल्यानंतर निश्चितच ही भरती होणार आहे. तोपर्यंत तुमच्याकडे एक संधी आहे, त्या संधीचं आपण सोनं करूया. आपण नीट आपल्या विषयाचा थोडासा स्टडी करूया. त्याविषयी आपल्याला काही टीचिंग एड्स बनवता येत असतील तर या या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण बनवायला पाहिजेत. काही आपल्याला त्याविषयीचे काही म्हणजे जसे विज्ञान प्रदर्शनामध्ये काही आपण मॉडेल तयार करतो तसे मॉडेलही तुम्हाला काही तयार करता येत असतील, आणि त्या विषयाचं टीचिंग करत असताना विद्यार्थ्याला तुम्ही प्रॅक्टिकलची जोड जर देऊ शकला तर फारच उत्तम होईल मित्र. तर हा झाला एक भाग. आणि दुसरा मुद्दा आणखी याच्यामध्ये आहे, मुलाखत म्हणजे केवळ तुमच्यामधले दिसणारे गुण कौशल्य सादर करणं नव्हे, तर तुमच्यात लपून असलेले सुप्त गुण सुद्धा सादर करून त्याचा पुरेपूर वापर शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रात कसा होईल हे सिद्ध करणे होईल. हा सुद्धा एक मित्र महत्वाचा मुद्दा आहे. मुलाखत म्हणजे केवळ तुमच्यामधलं दिसणारे गुण कौशल्य सादर करणं नव्हे, तर तुमच्यात काही सुप्त गुण असतात, तुमच्यामध्ये लपून बसलेले काही सुप्त गुण असतात. ते सुप्त गुण तुम्हाला तिथे सादर करायचे असतात, आणि त्याचा पुरेपूर वापर शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण क्षेत्रात कसा होईल हे तिथं तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि हे जर तुम्ही सिद्ध करू शकले तर निश्चितच ते जे म्हणजे शिक्षण संस्था आहे, अनुदान प्राप्त शिक्षण संस्था तुमचा निश्चितच विचार करणार आहे. एवढं बाकी निश्चित आहे, कारण आजही तुम्हाला एक सांगतो मी, गुणवत्तेला किंमत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तुमच्याकडे काही सुप्त गुण असतील, त्या सुप्त गुणाचा वापर करून तुम्ही तुमच्या विषयामध्ये काही नाविन्यपूर्ण टीचिंग जर तुम्ही केलं, अध्यापन जर केलं, तर ते जे संबंधित संस्था आहे ती संबंधित संस्था तुमचा निश्चित त्या विषयासाठी विचार करू शकते, कारण त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे हे होते, किंवा त्यांनी जे तज्ञ मंडळ तिथं आणतात ते काही शिक्षक असतात, त्यांना एक्सपिरियन्स असतो. ते शिक्षक सुद्धा शिफारस करतील की ठीक आहे, हे जे उमेदवार आहेत हे उमेदवारांचं जे काही अध्यापन कौशल्य आहे ते छान आहे, ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरलेलं आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर त्यांनी दिलेले आहेत, यांच्यामध्ये असे असे सुप्त गुण आहेत, आणि या सुप्त गुणाचा वापर आपण आपल्या शाळेसाठी करून घेऊ शकतो, आपल्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतो, आणि आपलं जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये वर्क आहे त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो मित्र आपण. कारण बऱ्याचशा वेळेस असं होते की तुमचं टीचिंग जर चांगलं असेल, तुमचं अध्यापन कौशल्य चांगलं असेल, तर जेव्हा विद्यार्थ्यांची समस्या निर्माण होते शाळेमध्ये, त्यामुळे संच मान्यतेमुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात, अशा वेळेस तुम्ही विद्यार्थी सुद्धा त्या परिसरातून खेचून आणू शकता, इतकी ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. म्हणून हा एक सुद्धा मला महत्वाचा पॉइंट वाटते, तुम्ही याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की मुलाखत म्हणजे केवळ तुमच्यामधले दिसणारे गुण कौशल्य सादर करणं नव्हे, तर तुमच्यात लपून बसलेले जे काही सुप्त गुण आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं सादर करावे लागतात. त्याचा तुम्ही पुरेपूर विचार, त्याचा पुरेपूर वापर तुम्ही शाळेसाठी केला पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी केला पाहिजे, शिक्षण क्षेत्रासाठी तुम्ही केला पाहिजे, हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. दुसरा याच्यामध्ये आणखी महत्वाचा मला एक मुद्दा वाटतोय, तो हा मी इथं नमूद केलेला आहे. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की मुलाखत देताना सुरुवातीला तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारल्या जाते, शिक्षण विचारला जातो, तुम्हाला काही अनुभव आहे का शिकवण्याचा, अनुभव याविषयी विचारणा केल्या जाऊ शकते. मुख्य म्हणजे मुलाखत देताना आपण नम्रपणे आणि सत्य आहे तेच सांगणे त्यांना अपेक्षित असते. मित्र, बिहेवियरचा शब्द येतो तिथं, आपलं जे बिहेवियर आहे ते तिथं आपण गेल्यानंतर नम्रपणे आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे.
जर समजा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या येत नसेल तर आपण सॉरी म्हणून पुढला प्रश्न सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी नम्रपणे या मुलाखतीमध्ये सादर व्हायचं आहे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. म्हणून मुलाखत देताना सुरुवातीला तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारल्या जाते. वैयक्तिक माहितीमध्ये काय विचारतात? तुमचं पूर्ण नाव विचारतात, तुमचं गाव विचारतात, तुमचा पत्ता विचारतात, तुम्ही शैक्षणिक म्हणजे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती विचारल्या जाते. तुम्ही 1 ते 7 पर्यंत कुठं शिकण्यासाठी होते, म्हणजे 8 ते 10 पर्यंत कोणत्या शाळेमध्ये म्हणजे माध्यमिक विद्यालयात तुम्ही शिकले, 11-12 तुम्ही कुठे शिकले, तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून केलं, तुम्ही पीजी केलं असेल तर पीजी कुठून केलेलं आहे, तुम्ही जे व्यावसायिक पात्रता बीएड किंवा डीएड आहे ते कुठून घेतलेलं आहे, ह्या वैयक्तिक माहिती साधे साधे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि याचे वर्ष विचारले जातात. तर बरेचदा आपण काय करतो, ते वर्ष विसरून जातो. म्हणून ते वर्ष सुद्धा एकदा नीट मार्कशीट वरून बघून घ्या, म्हणजे आपल्याला ते वर्ष सुद्धा सांगता आलं पाहिजे. कारण ते सरळ विचारतं बीएड तुम्ही कोणत्या वर्षी झाले, मग बीएड आपल्याला ते आपण विसरून जातो कोणत्या वर्षी झालेलं आहे आपण. तर ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात, ह्या विसरल्या गेल्या पाहिजे नाही. त्याची उत्तर आपल्याला नीट देता आले पाहिजे. हे तुमची वैयक्तिक माहिती विचारल्या जाते मित्र, हे लक्षात घ्या. अनुभव सुद्धा विचारला जातो, तर तुम्ही या अगोदर कुठे नोकरी केलेली आहे का, अध्यापन तुम्ही केलेलं आहे का, कुठल्या शाळेमध्ये तुम्ही नोकरी केलेली आहे, तर त्याचं अनुभवाचं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत असू द्यायला पाहिजे. अनुभव याविषयी विचारणा केल्या जाऊ शकते. मुख्य म्हणजे मुलाखत देताना आपण नम्रपणे आणि सत्य आहे तेच सांगायला पाहिजे. आपण जे काही सत्य असेल आपल्याकडे तेच आपण मुलाखत देताना सांगायचं. फार काही वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही. आणि मुलाखत देण्यासाठी आपण जे काही तिथं प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर आपण नम्रपणे दिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हा झाला एक मुद्दा. त्याच्यानंतर आणखी काही मुद्दे आपल्याला महत्वाचे आहेत, ते साधे साधे मुद्दे असतात. तुम्हाला असं वाटत असेल की हे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी म्हणजे वैयक्तिक आपलं जे काही समजा तिथं इम्प्रेशन पडायला पाहिजे त्यासाठी हे महत्वाचे असतात. पण त्याच्यामध्ये काही आपली समजा जे म्हणजे केस जे असतात आपले ते म्हणजे डोक्यावरील केसांचा जो आपला भांग असतो आपण ज्याला म्हणतो, त्याची जी रचना असते ती रचना मित्र फार काही मॉडर्न नसली पाहिजे. त्याच्यानंतर आपला जो काही ड्रेस आपण ज्याला म्हणतो, आपण जे कपडे घालून जातोय ते कपडे सुद्धा आपल्या याच्यावर फरक म्हणजे पाडतात. कोणत्या आपल्या पर्सनल जे काही आपण म्हणतो त्याला इम्प्रेशन म्हणतो आपण, जे आपलं पडायला पाहिजे त्या त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा एक महत्वाचा आहे. मुलाखत मध्ये मिळणारे गुण हे त्या उमेदवाराच्या राहणीमान सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचं नीटनेटकं राहणीमान असलं पाहिजे, हावभाव तुमचे, त्याच्यानंतर वेशभूषा हे सगळ्यात महत्वाचं आहे. यावर सुद्धा अवलंबून असू शकते. कारण शिक्षक हा एक सभ्य, सुशील आणि भावी पिढी घडवणारा जबाबदार नागरिक असून त्याने ते आपल्या वर्तणूक आणि वागणूक मधून दाखवणे योग्य असेल. हा एक मुद्दा मित्र, आपल्याला वाटते की हा साधा सुद्धा मुद्दा आहे, पण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय, तर आपल्याला रोजही जेव्हा आपल्या म्हणजे शाळेमध्ये आपण आपल्याला जर नियुक्ती मिळाली, नियुक्ती मिळाल्यानंतर आपले जे काही राहणीमान असते त्या राहणीमान, कारण विद्यार्थी हा अनुकरणशील असतो. तो तुमचं अनुकरण घेत असतो, तुमच्याकडनं शिकत असतो तो काहीतरी, त्यामुळे तुमचं अनुकरण तो करतो. आणि जेव्हा विद्यार्थी एखादा अनुकरण करतो तेव्हा आपलं जे राहणीमान आहे ते राहणीमान नीटनेटकं असायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हा मी आवर्जून इथं मुद्दा टाकलेला आहे. तो मुद्दा असा आहे, मुलाखत मध्ये मिळणारे गुण, आपल्याला मुलाखतसाठी जे 30 गुण आहेत त्या 30 गुणापैकी मिळणारे जे गुण आहेत ते गुण कशा कशावर अवलंबून असतात, तर त्या उमेदवाराच्या राहणीमानावर ते अवलंबून आहेत. पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेची गोष्ट म्हणतो मी, अध्यापन कौशल्याच्या नाही, 15 गुणाच्या बाबतीत आपण आता चर्चा करतो आहे. मुलाखत मध्ये मिळणारे गुण हे त्या उमेदवाराच्या राहणीमान, हावभाव त्याचे आपण जेव्हा शिकवतोय तेव्हा आपले जे काही हावभाव असतात त्या हावभाव सुद्धा फार महत्वाचे असतात. तुमची वेशभूषा, तुम्ही कशा प्रकारचे जे काही कपडे आहेत ते परिधान केलेले आहेत, तुम्ही घातलेले आहेत, त्यावर सुद्धा ते अवलंबून आहे, यावर सुद्धा अवलंबून असू शकते. कारण शिक्षक हा कसा प्राणी आहे, शिक्षक हा एक सभ्य आहे, तो एक सुशील आहे आणि भावी पिढी घडवणारा जबाबदार नागरिक आहे मित्र, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून इथं म्हटलेलं आहे शिक्षक हा एक सभ्य,
सुशील आणि भावी पिढी घडवणारा जबाबदार नागरिक असून त्याने ते आपल्या वर्तणूक आणि वागणूक मधून दाखवणे योग्य असेल. आणि ते त्या शिक्षकांनी आपली जी वर्तणूक आहे, आपली जी वागणूक आहे, आपण जी केलेली समजा आपली केश रचना आहे, आपली जी वेशभूषा आहे, या सगळ्या गोष्टीवर मित्र होते अवलंबून असते. म्हणून या गोष्टीचं पथ्य पाडणं फार आवश्यक आहे. पुढचा आणखी एक मुद्दा या बाबतीत मला महत्वाचा वाटते मित्र, तो आपण इथं चर्चेला घेऊया. कारण फार काही आपली चर्चा जर म्हणजे लांबली तर ते सुद्धा तुम्हाला एक कंटाळा नाही आला पाहिजे. म्हणून एक शेवटचा मुद्दा आता मी चर्चेला घेतो, तो सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मित्र, मुद्दे साधे साधे आहेत. तुम्हाला सर हे काय तुम्ही आम्हाला सांगता, आम्हाला काय साध्या साध्या गोष्टी सुद्धा समजत नाहीत काय? पण नाही, ह्या गोष्टी जर आपण समजा याचं जर स्मरण झालं आपलं, याचं विस्मरण नको व्हायला, याचं जर स्मरण झालं आणि या दृष्टिकोनातून आपण जर थोडेसे पत्ते पाडले तर निश्चित याचा याचा या गोष्टीचा फायदा आपल्याला सिलेक्शनच्या वेळेस म्हणजे निवड करण्याच्या वेळेस मुलाखतीला आपण जातो, जेव्हा आपली 30 गुणांवर निवड होते त्यावेळेस या गोष्टीचा फायदा आपल्याला निश्चितच होईल मित्र. पुढचा जो मुद्दा आहे तोही एक साधा सोपा मुद्दा आहे. उमेदवाराने मुलाखत करता जाताना योग्य अशी वेशभूषा करावी जी शिक्षक या पेशाला शोभली पाहिजे. तू म्हणाल मित्र आम्ही काय मनुष्य नाही का? शिक्षकही ह्या मनुष्य प्राणीच आहे, ते प्रश्नच येत नाही. परंतु काही ज्या काही गोष्टी असतात शिक्षक पेशाला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादाचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जेव्हा वर्गामध्ये जातो तेव्हा 40 विद्यार्थी वर्गामध्ये असतात आणि 40चे 40 विद्यार्थी तुमचं अनुकरण करतात आणि त्या विद्यार्थ्यांनी तुमचं अनुकरण चांगलंच केलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून तुमची वेशभूषा असली पाहिजे. म्हणून उमेदवाराने मुलाखत करता जाताना योग्य अशी वेशभूषा करावी जी शिक्षक या पेशाला शोभली पाहिजे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या मुलाखत वर झाला पाहिजे. त्या वेशभूषेचा परिणाम, चांगला परिणाम आपल्या मुलाखतीवर झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली त्या संस्थेमध्ये निवड झाली पाहिजे. हे फार इथं महत्वाचं आहे. म्हणजेच शिक्षकाची वेशभूषा कशी असली पाहिजे. फार तर मला असं वाटतं की आपले कपडे हे फॉर्मल असले पाहिजे. जर आपले जे पुरुष शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी फॉर्मल शर्ट व्हाईट कलरचं आपण जर घालून गेलो आणि फॉर्मल पॅन्ट आणि जर समजा असेल तर ब्लॅक कलरचा शूज असला पाहिजे, नाही तर मग आपली साधी चप्पल सुद्धा मित्र होत चालते. पण आपलं जी वेशभूषा आहे ती नीट नेटकी असली पाहिजे, ती शिक्षक पेशाला शोभली पाहिजे. आणि आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, शिक्षक उमेदवार ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी साडी वगैरे जर परिधान करून जर त्या मुलाखतीसाठी जर गेल्या तर त्याचा एक वेगळाच इफेक्ट पडतो त्या मुलाखत देत असताना. कारण तशी ती आपली वेशभूषा असली पाहिजे. तसेच तुमची केशरचना, आपली केशरचना फार काही मॉडर्न नसली पाहिजे, हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. तसेच तुमची केश रचना आधुनिक प्रकारची नसून ती साधी आणि शिक्षकाला शोभेल अशी असणं आवश्यक आहे, जेणेकरून नियुक्ती प्राधिकारी यांना आपल्यातील नम्रता, शालीनता, सुप्त गुण न सांगताच आपल्यातून दिसून येतील आणि ते आपल्या मुलाखती करता प्लस पॉइंट असणार. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा एक सुद्धा महत्वाचा पॉइंट मी इथे घेतलेला आहे, तो वेशभूषा बाबतीत आहे आणि केश रचना आपली कशी असते त्या बाबतीत आपण घेतलेला आहे. म्हणून मी असं म्हटलेलं आहे की उमेदवाराने मुलाखती करता जाताना योग्य अशी वेशभूषा करावी जी शिक्षक या पेशाला शोभली पाहिजे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या मुलाखतीवर झाला पाहिजे. तसेच तुमची केश रचना आधुनिक प्रकारची नसून ती साधी आणि शिक्षकाला शोभेल अशा प्रकारची असली पाहिजे किंवा अशा प्रकारची असणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही नियुक्ती ज्या संस्थेमध्ये आपल्याला नियुक्ती मिळणार आहे त्या संस्थेचं जे विश्वस्त मंडळ असते त्या विश्वस्त मंडळाला आपल्यातील जे काही गुण आहेत ते गुण कोणते दिसले पाहिजेत, आपल्यातील नम्रता त्यांना दिसली पाहिजे, आपल्यातील शालीनता त्यांना दिसली पाहिजे,
आपल्यातील जे काही सुप्त गुण आहेत ते न सांगताच त्यांना दिसले पाहिजे. आणि हे आपले या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो आपण, जे पर्सनॅलिटी म्हणतो आपण, त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात मित्र हो. या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण याचे पथ्य तुम्ही जर पाडले तर निश्चितच तुमची मुलाखत देताना त्या व्यवस्थापक मंडळाला तुमचा विचार करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण चौथा व्हिडिओ मित्र हो घेतलेला आहे, की मुलाखतीला जात असताना माझ्या या व्हिडिओचा विषय आहे, मुलाखतीसाठी जात असताना शिक्षक उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये. म्हणजे याचा अर्थ मी काही फार त्याच्यामधलं आपल्याला एक काहीतरी वेगळंच आपल्याला काहीतरी नॉलेज देतोय अशातला प्रकार नाही. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण आपण आपल्याकडनं या गोष्टीची अपेक्षा असते, आणि ती अपेक्षा जर आपण या साध्या साध्या गोष्टीतून जर व्यवस्थापक मंडळाला जर टाकून दिली तर सिलेक्शनचं आपलं जे काही टक्केवारी आहे ती टक्केवारी निश्चितच वाढू शकते. म्हणूनच आपण हे साधे साधे जे मुद्दे आहेत हे आपण चर्चेला घेतलेले आहेत. पुनश्च मी आपल्याला विनंती करणार आहे, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर याला लाईक करा, माझा उत्साह आपण वाढवा. म्हणजे अशा प्रकारची आपली व्हिडिओची मालिका आहे ती सुरू राहणार आहे. आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला मित्र आपण सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही इंटरव्ह्यूला जात असताना कोणत्या गोष्टी आपण करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत यावर आपण चर्चा करतोय आपल्यासोबत. कारण आपणही ते शिक्षक उमेदवार आहेत, तुमचं माझं क्वालिफिकेशन जवळजवळ सारखंच आहे. फक्त फरक एवढा आहे की मी या पेशातून गेलेला आहे, त्यामुळे मला या पेशाचा अनुभव आहे, तो अनुभव मी आपल्या समोर सादर करतोय. बाकी दुसरं याच्यामध्ये फार काही असं विशेष नाही. तर ठीक आहे, मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतोय. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मित्र. धन्यवाद.